ऑलराईट मंडळी, सो मराठी सिनेमासृष्टीकडनं आणखीन एक ट्रेलर आलेला आहे आपल्या सगळ्यांच्या भेटीला, ज्या सिनेमाचं नाव आहे #तदैव लग्नम. हा सिनेमा येतोय 20 डिसेंबरला आपल्या सगळ्यांच्या भेटीला जवळच्या सिनेमागृहात. कसा आहे याचं ट्रेलर, पटापट चर्चा करूया. आई बाबा, तुमच्या मुलाला आशीर्वाद द्या. याआधी मी 34 मुली बघितल्या, तेव्हा तुमचा आशीर्वाद जरासा कमी पडला. सगळ्यात आधी तर या सिनेमाच्या कास्टिंग बद्दल जर का बोलायचं झालं तर तेजश्री प्रधान आपल्याला मुख्य भूमिकेत दिसते आणि तिच्या समवेत सुबोध भावे. आणि या संपूर्ण सिनेमाची जी कथा आहे या दोघांच्याच आयुष्याच्या अवतीभोवती फिरणारी असणार आहे. एकंदरीत असा एक प्राथमिक अंदाज आपण नक्कीच लावू शकतो. याचं टीजर सुद्धा 1 महिनाभरापूर्वी त्यांनी रिलीज केलं होतं. बट ऑफकोर्स आता ट्रेलर बद्दल जर का बोलायचं झालं तर ओव्हरऑल मला ट्रेलर आवडलंय. मला एक सांगा फक्त, तुम्हाला काही व्यसन वगैरे? ज्या पद्धतीने ट्रेलर कट केलेला आहे त्याने नक्कीच थोडेफार एक हलके-फुलके ग्लिम्सेस आपल्याला ते देतं, की एकंदरीत अशी स्टोरी असणार आहे, की साधारण उशिरा लग्न काही जणांची होतात. म्हणजे काही पर्सनल रिझन्स असतात, काही समटाईम्स करियर चे प्रॉब्लेम्स असतात, समटाईम्स प्रोफेशनल रिझन्स असतात. पण मला नेहमी असं वाटतं, की आपल्या आजूबाजूच्या आयुष्यात जर का कोणाचं लवकर लग्न होत नसेल, तर त्या व्यक्तीची मस्करी थोडीफार उडवली जाते. डायरेक्टली जरी नसले तरी त्याच्या पाठी का होईना, पण मला असं वाटतं, की नक्कीच ते नाही करायला पाहिजे. पण जर का याच्याकडे थोडंसं कॉमिक वेने आपण जर का पाहिलं, म्हणजे थोडंसं फनी पर्स्पेक्टिव्हने, तर मला असं वाटतं, की त्या काय गमती-जमती असू शकतात. म्हणजे ज्याचं लग्न थोडं उशिरा होत आहे किंवा ज्याचं लग्न दुसऱ्यांदा होत असेल. म्हणजे आता या सिनेमामध्ये मला एकंदरीत असं दिसतंय, की तेजश्री प्रधानने आतापर्यंत लग्नच नाही केलंय. तिची पर्सनल काही कारणं आहेत. आणि जर का सुबोध भावेबद्दल बोलायचं झालं, तर त्याचं पहिलं लग्न हे झालेलं आहे आणि कदाचित त्याच्यामध्ये जी किया नावाची छोटीशी चिमुरडी दिसतेय, ती कदाचित त्याची मुलगी असावी. आय डोंट नो एक्झॅक्टली काय स्टोरी आहे, बट ओव्हरऑल असा एक अंदाज आपण नक्कीच लावू शकतो. तर या दोघांना फॅमिलीकडनं प्रचंड प्रेशर दिला जातोय. सुबोध भावेला परत लग्न करण्याचा आणि तेजश्रीला लग्न करण्याचा. तर मग असं काहीतरी होतं, की हे दोघे एकमेकांना एका दिवशी भेटायला जातात. ओव्हरऑल लग्नाच्या आधीचा जो डेटचा फेज असतो, की जिथे तुम्ही थोडंसं एकमेकांना ओळखू लागतात आणि एकमेकांना ओळखण्याचा जो प्रवास असतो, मग तो थोडासा ऑकवर्ड असतो किंवा थोडासा माझंच चुकलं की मी ह्याच्यावर विश्वास ठेवला. बीपीचा त्रास आहे तुम्हाला? तुम्ही हे लपून ठेवलं? तुझं तर लग्नही झालंय, तुम्ही धूम्रपान करता? ते पण हनीमून सकट. आणखी काय काय लपवलं तुम्ही? एकंदरीतच ह्या ज्या सगळ्या मिक्स्ड भावना असतात, तर या सगळ्यांचा जो गोंधळ आहे तो सगळा त्या दोघांच्या डोक्यात सुरू आहे आणि एकंदरीत आपल्याला ट्रेलर या पद्धतीने दिसतंय. आता ओव्हरऑल हा आहे प्लॉट या सिनेमाचा. पण मी सांगू का, मराठी सिनेमासृष्टीमध्ये आतापर्यंत लग्न आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती बरेच सिनेमे बनलेले आहेत. किंबहुना ते दुसऱ्याही सिनेमासृष्टीत बनत आलेले आहेत कित्येक वर्षांपासून. पण मुळात प्रश्न काय माहिती का, की तुम्ही त्या सिनेमाला ट्रीटमेंट कशी देताय? त्या सिनेमाला तुम्ही कशा पद्धतीने रचताय आणि आपल्या सगळ्यांसमोर कशा पद्धतीने मांडताय, त्यातच सगळं काही येतं. आता रिसेंट एक उदाहरण द्यायचं झालं तर घरात गणपती हा सिनेमा आला होता. तिथे सुद्धा तेच, की एक मुलगा आहे, त्याचं एका दुसऱ्या कास्टच्या मुलीवरती खूप जास्त प्रेम आहे. मग ऑफकोर्स डिफरन्सेस आहेत बऱ्याच गोष्टी, पण तो कशा पद्धतीने तिला फॅमिलीमध्ये आणतो आणि कशा पद्धतीने ती एक कथा पुढे रंगवून दाखवली आहे. अर्थात त्या चित्रपटाने खूप कमी प्रमोशन करून सुद्धा चांगली कमाई केली आणि सगळ्या प्रेक्षकांच्या पसंतीला तो नक्कीच उतरला आणि मला जेन्युइनली असं वाटतंय, की इव्हन हा सिनेमा जो आहे #तदैव लग्नम, हा सिनेमा उत्तम असणार आहे. आता मला हे असं का वाटतं, तुम्ही त्याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे फायनली सुबोध भावे आणि तेजस्वी प्रधान यांना यांच्या वयाप्रमाणे रोल्स मिळालेले आहेत. म्हणजे ते ॲक्सेप्ट करतायत, की होय मी 40 किंवा 42 वर्षांचा आहे आणि आता मला परत लग्न करायचं. कारण इथेच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो आता, की बॉलिवूडमध्ये सुद्धा सलमान खान जर का शाहरुख खानकडे आपण पाहिलं, अजूनही त्यांना मेन हिरोच्याच भूमिकेत काम करायचं असतं किंवा अजूनही त्यांना वयापेक्षा 20 वर्षांहून लहान अभिनेत्रीसोबत रोमॅन्स करायचा असतो. तर हा जो हट्ट आहे ना हिरोपणाचा, तो आपल्याला मराठी सिनेमासृष्टीमध्ये पण 2-4 ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. सो मला असं वाटतं, की आता फायनली मेकर्सला ही एक गोष्ट ध्यानात आली आहे, की ज्याचं जितकं वय आहे त्याप्रमाणे सुटेबल त्याला रोल्स दिले तरी सुद्धा तो तितक्याच चांगल्या पद्धतीने त्याचं कॅरेक्टर पुल आउट करू शकतो आणि हेच मला असं वाटतं या सिनेमाची एक ताकद ठरणार आहे. वेल, दुसरी महत्त्वाची गोष्ट, की अशा पद्धतीचे मॅच्युअर्ड कंटेंट असणारे सिनेमे ना फार बनत नाहीत, की ज्याच्यासोबत ॲक्चुअली आपण रिलेट करू शकू. मी म्हटलं ना, की आपल्या वयाप्रमाणे त्यांना आता फायनली त्यांचे रोल्स मिळालेले आहेत. तर यावेळेला काय होतं ना, मग प्रेक्षक वर्ग ॲक्चुअली जास्त प्रकारे त्या 2 पात्रांशी स्वतःला जुळवू शकतो किंवा त्यांच्याशी मैत्री होऊ शकते. पण ज्यावेळेला असं दिसतं ना, की खूप
50 वर्षांचा हिरो आणि तो 20 वर्षाच्या तरुणीसोबत रोमॅन्स करतोय. अरे इतकं बालिश वाटतं ते बघायला आणि गळ्याखाली उतरतच नाही. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे दुसरं कारण आहे की मॅच्युअर्ड कंटेंट आपल्याला याच्यामधनं पाहायला मिळणार आहे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आत्ता ना हे खूप रिलेटेबल आहे की लग्न फार लेट होत आहेत म्हणजे मुला-मुलींची. आता काही त्याच्यामागे वेगवेगळी कारणं मी जसं सुरुवातीला सांगितलं, काही का असेना, पण एकंदरीत ही समाजातली सध्या हा एक आरसा आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच कारण याच्यातनं मी जरी नाही गेली पण माझ्या अवतीभोवती मी माझ्या आयुष्यातल्या लोकांना पाहिले की ज्यांचं वय अजूनही 36-38 आहे आणि ते लग्न अजून त्यांचं झालं नाही किंवा काय. तर कशा पद्धतीने हे ते सगळी कथा गुंफणार आहे ते बघण्यात जेन्युइनली मला फार रस आहे आणि फार इंटरेस्ट मला येतोय. एकंदरीत मला ट्रेलर खूप आवडलाय. त्या स्वार्थी विचारासाठी आई बाबांना सोडून निघून जाणं मला नाही पटत. तुम्ही ये माया भरता आई वडिलांच्या प्रेमाचा असं नाही वाटत आहे तुम्हाला? आता लेखक दिग्दर्शकाबद्दल बोलायचं झालं तर आनंद दिलीप गोखले हे आहेत आणि यांनी यापूर्वी स्वतःचा जो सिनेमा आहे तो ओली की सुकी हा सिनेमा त्यांनी बनवलेला होता. ऑफकोर्स तो मी नाही बघू शकले फॉर सम रिझन. मी डेफिनेटली तो आता बघेल आजच्या या व्हिडिओ नंतर जस्ट टू अंडरस्टँड हिज स्टाईल ऑफ वर्क आणि ते कशा पद्धतीने ॲज अ दिग्दर्शक म्हणून त्यांची भूमिका पार पाडतात. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या जर का थोडंसं पास्ट अनुभवाबद्दल अजून बोलायचं झालं तर त्यांनी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केले बऱ्याच 4 ते 5 मोठमोठ्या सिनेमांमध्ये जी प्रचंड गाजलेले सिनेमे आहेत. म्हणजे जत्रा जो 2005 साली आला होता, ह्याला गाड रे त्याला गाड हा जो सिनेमा होता. नंतर यंदा कर्तव्य आहे, चेकमेट, जनगण मन. तर हे जे सिनेमे आहेत याच्यामध्ये त्यांनी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केले. तर एकंदरीतच मला असं वाटतं की उत्तम सिनेमाचं असिस्टंट डिरेक्टरच्या स्वरूपात का होईना पण त्यांच्याकडे नक्कीच अनुभव आहे. सो तो या सिनेमामधून आपल्याला नक्कीच दिसेल. एकंदरीत मला सिनेमाचा टोन, पेस, कलर ग्रेडिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं तर संवाद. तुम्ही ये माया भरता आई वडिलांच्या प्रेमाचा असं नाही वाटत आहे तुम्हाला? तू का काठावर उभा राहून बोलतोयस? तुम्ही कर्ज असल्यासारखं त्याचं ओझं का घेताय? जे खूप रिलेटेबल वाटतायत. एकंदरीत फॅमिलीमध्ये ज्या पद्धतीचे दररोजची संवादांची देवाणघेवाण होतं की तसंच आपल्याला दिसतायत. खूप अलंकारिक असे काही ओव्हर द टॉप असे काही डायलॉग्स नाहीयेत. अँड ही गोष्ट मला बघून फार आनंद झाला की आता उशिरा लग्न होणाऱ्या मुलांच्या आयुष्याला घेऊन यांनी हा सिनेमा आणलेला आहे. कारण का आता काय झालंय की मराठी सिनेमासृष्टीमध्ये हळूहळू का होईना तो वोकिझम आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 40शीतले चोर सारखा थर्ड क्लास सिनेमा जो होता त्याच्यामध्ये एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्स आणि या गोष्टींना थोडंसं ग्लोरिफाय करून दाखवलं गेलं. अरे पण स्वतःच्या बायकोवर मनापासून प्रेम असणाऱ्या माणसाला दुसरी बाई आवडतच नाही असं कुठे असतं? हे ना नवीन आहे. तर मला असं वाटतं की या पद्धतीचे सिनेमे बनवण्यापेक्षा बघण्यापेक्षा अशा पद्धतीच्या सिनेमांचं नक्कीच कौतुक करायला पाहिजे. 20 डिसेंबरला हा सिनेमा येतोय तिथेच मला थोडीशी भीती आहे कारण मुफासा ऑफकोर्स या सिनेमासाठी आपण सगळेजण प्रचंड एक्सायटेड आहोत आणि आपण सगळेजण किती फॅन आहोत या सिनेमाच्या सिरीजचे आपण सगळेजण जाणतो. तर मुफासा सोबतच श्री गणेशा अजून एक मराठी सिनेमा सुद्धा रिलीज होतोय याच दिवशी. आय डोंट नो नक्की काय होणार आहे पण मी हे तिन्ही सिनेमा बघणार आहे. याचे रिव्ह्यू सुद्धा तुम्हाला चॅनलवरती नक्कीच पाहायला मिळतील. भेटूया 20 डिसेंबरच्या याच्या रिव्ह्यूमध्ये. बाकी तुमचं काय मत आहे या ट्रेलरला घेऊन तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटूच या. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. एकीला चेहरा नको असा दिसणारा पोट नाही 6 पॅक फ्लॉन्ट करणार.